नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या वतीने अध्ययनार्थी बंधू भगिनीसाठी विडंबन काव्य लेखन, त्याचं सादरीकरण आणि अध्यापन याविषयी आपण जाणून घेत आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये विडंबन कवी संजय यशवंत आहेर उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आहेर सर कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयामध्ये कविकट्टा ह्या विभागाचे समन्वयक आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाशी त्यांचा नेहमी संबंध असतो. नेपाळ, महाराष्ट्र आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये प्रवास देखील त्यांनी केलेला आहे आणि विडंबन हा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा भाग. त्याचबरोबर कवितेतल्या वेगवेगळ्या ज्या गेयच्या शैली आहेत त्या शैलीमध्ये देखील सर आपलं अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं सादरीकरण करत असतात आणि खरं तर ते शिक्षकाच्या भूमिकेमध्ये 0 मिनिटात तिथं येतात आणि आपल्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बाब आहे. आणि विडंबनकाराला एक महत्त्वाचा गुण असावा लागतो. जसं आपण मायक्रो टीचिंग म्हणतो तशाच प्रकारचं सूक्ष्म निरीक्षण हा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा भाग तो विडंबनकाराच्या अंगामध्ये किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाचाच भाग असायला पाहिजेत. आणि हे भाग करत असताना जसं आपण याच्यात सांगितलं की श्लेष करतो, कोट्या करतो, चिमटे काढतो, त्याचबरोबर रेशमी चिमटे काढतो, ह्या सगळ्या बाबू ह्या विडंबनकाराला आपल्या ह्याच्यामध्ये घेणं अपेक्षित असते आणि ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घेतात. जसं आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिलं 2 म्हणजे क्षुल्लक विषयासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या कोट्या करणे, महत्त्वपूर्ण अशा विषयासाठी क्षुल्लक अशा कोट्या करणे, हे जे आपल्या विडंबनाचे भाग आहेत तशाच प्रकारचे शैक्षणिक दृष्टिकोनामधून किंवा वेगवेगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनामधून किंवा शहाणे करून सोळावे सकळ जन हा जो काही संतांचा विचार आहे त्या भूमिकेमधून जर आपल्याला सगळ्या याच्यामध्ये कवितेकडे किंवा विडंबनाकडे पाहायचं असेल तर सरांच्या ह्या ज्या विडंबन काव्य आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मध्ये मध्ये त्यांचं जे निरूपण असते, त्यांची जी प्रसव वेदना मी सकाळी अगोदरच्या सत्रात म्हणलो ती प्रसव वेदना पण अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची असते. ही प्रसव वेदना आपण आता त्यांच्या शब्दामध्ये आणि त्यांनी ते कोणावर प्रसव वेदना केलेली आहे ह्या सगळ्यांचं सविस्तर विवेचन सरांकडून ऐकूयात. नमस्कार सर. धन्यवाद सर. आपण ज्याप्रमाणे म्हटलात की विविध प्रकारचं विडंबन काव्य मी रचलेलं आहे आपल्याला ज्ञात आहेच. जसे काव्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की तुमचं अभंग आहे, लावणी आहे, गवळण आहे, तुमची शेरोशायरी आहे किंवा अजून आपण ज्याला गझल म्हणतो तो एक प्रकार आहे. तर ह्या प्रत्येक प्रकारावरती मी माझ्या परीने वेगवेगळ्या प्रकारचं विडंबन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही विषय काढला की कवितेला किंवा त्या याला प्रसव वेदना कुठून येतात, तर मी असं म्हटलं की तुमचं समाजामध्ये वावरताना, व्यवहार करताना, कुठलाही सामाजिक व्यवहार अशा विषय करताना तुमचं सूक्ष्म निरीक्षण असेल तर तुम्हाला तिथे ते प्रसव वेदना येतात. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी आता शहरामध्ये राहतो आणि माझे आईवडील ग्रामीण भागामध्ये राहतात. तर ज्या वेळेला आई माझ्याकडे शहरामध्ये आली, आता माझ्या मुली जातात इंग्लिश मिडियमला शाळेला आणि माझ्या इंग्लिश मिडियमला जाणाऱ्या 2रीच्या 3रीच्या मुलीने माझ्या आईला विचारलं की आई तू मला माझ्या वडिलांना म्हणजे पप्पाला जी काही अंगाई गात होती ती अंगाई माझ्यासाठी गाना. तर माझ्या आईच्या डोक्यामध्ये विचार आला की माझ्या वेळेला माझं बाळ म्हणजे मी ज्या वेळेला शाळेमध्ये जात होतो तर मी मराठी माध्यमामध्ये होतो आणि त्यावेळेला सभोवतालचा जो काही भाग होता तो कुत्रे, मांजरं, दार, शेती, वाडी हा जो प्रकार होता आणि त्या अनुषंगाने ती अंगाई गायली जायची. परंतु आता ही मुलगी शहरामध्ये राहते, सिमेंटच्या भिंतीमध्ये राहते आणि मग हिला मी आणि शिवाय इंग्लिश मिडियमला जाते, बंद दरवाजामध्ये राहते. तर मग आता हिच्यासाठी मी अंगाई कशी गावी, अशा तिच्या त्या भावना मी चेहरा तिचा वाचला आणि मग तिथे मला विडंबन सुचलं की आता माझ्या आईच्या मनामध्ये काय असेल त्याच्यावरती ते विडंबन तयार झालं. आणि हे जे विडंबन आहे हे एका याच्या प्रकार आपण ज्याला म्हणतो गवळणीच्या बाजाचं आहे, परंतु ऍक्च्युअली ती अंगाई रूपाने कशी गायली ते आपण आता बघूया, प्रत्यक्ष ऐकूया. त्या माझ्या आईच्या भावना आहेत, ती काय म्हणत असेल हे मी याच्यातून काव्यातून मांडण्याचा प्रयत्न करतो. ती असं म्हणते, दारात नाही काऊ
न घरामध्ये माऊ दारात नाही काऊ, न घरामध्ये माऊ बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ, अरे बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ. विहिरी आटल्या आणि फाटल्या मोठा, पडला ओस गाई गुरांचाही तो गोठा. विहिरी आटल्या आणि फाटल्या मोठा, पडला ओस गाई गुरांचाही तो गोठा. गरम गरम दुधावरची तुला गरम गरम दुधावरची साय कुठून देऊ, अन बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ, अरे बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ. आता हे आईचं सगळं तिच्या ग्रामीण भागातलं जे जे तिने हरवलंय, गावापासून जे दुरावलंय, जे हरवलंय शहरीकरणामध्ये, ते तिच्या भावनेतून या ठिकाणी व्यक्त होत आहे. ती पुढे जाऊन असं म्हणते, सर्वा सुड्या अनखळे नाही मळ्यात, गिरणीच्या पिठामुळे सूर नाही गळ्यात. झालंय काय की पूर्वी माझी आई असेल, तुमची आई असेल, आजी असेल, त्या पहाटे उठायच्या, जात्यावरती दळायच्या. तर त्या जात्यावरती दळताना त्या ज्या ओव्या म्हणायच्या, जी गाणी म्हणायची जात्यावरची, त्याच्यामुळे काय होतं, तो एक प्रकारचा त्यांचा रियाज होता. म्हणजे जसं तुम्ही म्हणता की कार्यानंद, काम करताना त्या आनंद पण घेत होत्या आणि त्यातून जो रियाज होता त्याच्यामुळे त्यांना सूर येत होते चांगले. म्हणून असं म्हटलं, सर्वा सुड्या अनखळे नाही मळ्यात, गिरणीच्या पिठामुळे सूर नाही गळ्यात. न मोबाईलच्या गाण्यावर, या मोबाईलच्या गाण्यावर कशी जो जाऊ, अन बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ, अरे बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ. पहाटेची बांग आणि पाण्यासाठी रांग, नाही निघत गावी आता शिमग्याची सोंग. सोहळे व्हायचे आपल्याकडे, त्या निमित्ताने गाव एकत्र यायचा, एक विचार व्हायचा, कला असेल, आचार विचार असेल, साहित्य संस्कृती असेल, ते एकत्र यायचं आणि त्यातून देवाणघेवाण व्हायची. पण ते सगळं आता शहरामध्ये दुर्मिळ झालेलं आहे. आपण सगळं बंदिस्त कुठे झालो, चार भिंती, मोबाईल आणि टीव्ही. म्हणून मी असं म्हटलं, पहाटेची बांग आणि पाण्यासाठी रांग, नाही निघत गावी आता शिमग्याची सोंग. नदी नाले घाण झाले, सारे नदी नाले घाण झाले, पाणी कुठून पिऊ, न बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ, अरे बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ. अजून काय काय गेलं गावातलं. दिवाळीत येई ना मामा न्यायला गावाला, अन उतार्यावर आडविते बहीण सख्या भावाला. प्रेम कमी झालं, जिव्हाळा कमी झाला. दिवाळीत येई ना मामा न्यायला गावाला, उतार्यावर आडविते बहीण सख्या भावाला. उसवली नाती गोती, सारी उसवली नाती गोती, कशी मी शिवू, न बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ, अरे बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ. हे सगळं होत असताना म्हणजे खेड्याकडचं सगळं हरवलंय. शहरपणामध्ये आपण आधुनिकरणाचा अतिरेक केलेला आहे. परंतु जे गावचं होतं ते अस्सल होतं. आणि हे सगळं करताना शेवट मी कसा मांडतो बघा, तीन पिढ्याचा यस यस, तीन पिढ्या, अगदी तीन पिढ्यांचा संवाद आहे तो. माझी मुलगी आहे, मी आहे आणि आई आहे, या तिघांमधला तो संवाद आहे. परंतु शेवटी काय कवितेतून मी कुठे नेण्याचा प्रयत्न करतो बघा. मी शेवटी असं म्हणतो, पिवळा निळा अन भगवा भांडे हिरव्याशी, पिवळा निळा अन भगवा भांडे हिरव्याशी, म्हणून बनली लोकशाही पांढऱ्यांची दाशी. लोकशाही, लोकशाही बघा कुठल्या मार्गाने चालली. पिवळा निळा अन भगवा भांडे हिरव्याशी, म्हणून बनली लोकशाही पांढऱ्यांची दाशी. चला मिळून आपण सारे, अहो चला मिळून आपण सारे, तिला वाचवू, अन बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ, अरे बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ. दारात नाही माऊ ना घरामध्ये माऊ, दारात नाही काऊ ना घरामध्ये माऊ, बाळा तुझ्यासाठी अंगाई कशी गाऊ, अरे बाळा तुझ्यासाठी
अंगाई कशी गाऊ. धन्यवाद. अतिशय उत्तम अशा प्रकारचं व्याज गांभीर्याचा जो काही भाग म्हणतो आपण तो याच्यामध्ये आणि 3 पिढ्याचा संवाद तो आपणाला पाहायला मिळालेला आहे. अशा प्रकारची सूक्ष्म अशा प्रकारची ती बुद्धिमत्ता लागते ती या विडंबनामध्ये आपणाला दिसून आले. शब्दनिष्ठा असतील, त्याचबरोबर बाह्यांगनिष्ठा असतील, ह्या सगळ्यांचा मिलाप किंवा याचं एकत्रीकरण किंवा याचं समारोप समवाय हा याच्यामध्ये कवीनी आणि पुन्हा गेयता सादरीकरण करणारे ते स्वतःच असल्यामुळं या दोन्हीचा एक सुवर्ण मध्य अशा प्रकारचा त्यांनी साधलेला आहे. हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाचा भागच आहे, पण 3 पिढ्याच्या संवादाबरोबरच त्यांचा संघर्ष कसा असतो, म्हणजे त्या मुलीला कशा प्रकारचं, आणि आई देखील ती आता शेवटच्या टप्प्याचे जरी असले तर पण तिच्या काही वेगळ्या भावना आहेत, तिच्या काही संघर्षाच्या वेदना आहेत, त्या सगळ्यांचं टिपण्याची प्रक्रिया अशाच वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सरांनी केलेली आहे. ती आपण आता दुसऱ्या याच्यामध्ये ऐकूयात. नक्कीच सर. इथे आपण विडंबनामध्ये म्हणजे एकंदरीतच काव्यामध्ये वेगवेगळी प्रतीकं वापरून आपल्याला जे काही सांगायचं आहे ते मांडत असतो. जसं आपण वरती याच्यामध्ये घेतलं की माझ्या मुलीला आई सांगते, ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. तर अशाच प्रकारचं समाजातलं जे काही व्यंग किंवा तुम्हाला जे काही मांडायचं आहे ते प्रतीकांच्या माध्यमातून मांडलं जातं आणि ते मांडण्यासाठी विविध प्रकारची प्रतीकं निवडली जातात आणि त्याला त्या प्रतिमा देऊन ते उभं केलं जातं चित्र. जसं आता मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे त्या तिथे प्रतीकं वापरलेली आहेत. आता या ठिकाणी मी पूर्वीची जशी माझी ती गवळणीच्या चालीवरची आहे, परंतु ते ॲक्च्युली अंगाई आहे आणि गवळणीच्या चालीवरती आहे. तसंच आता काव्यामध्ये जो प्रकार आहे लावणी हा एक प्रकार आहे आणि तो अतिशय ग्रामीण महाराष्ट्राचा आवडता भाग आहे. लावणी म्हटलं की अगदी म्हाताऱ्याचं अंग सुद्धा शहारून येतं आणि असं म्हणतात ना की हा महाराष्ट्र आहे, हा त्या तुमच्या तमाशाच्या चाळाने काही बिघडेना आणि वारकऱ्याच्या टाळाने काही सुधरेना, असा हा आपला महाराष्ट्र आहे. परंतु असो ह्या लोककला आहेत वेगवेगळ्या. आता लावणीच्या ढंगाची एक या ठिकाणी रचना पुढे तुमच्या पुढे ठेवतो, ऐकूयात. डुचकाच डोळा त्याला चष्माही काळा, डुचकाच डोळा त्याला चष्माही काळा, घालून फिरते ही गावभर, बायको ही माझी काळी डांबर, बायको ही माझी काळी डांबर, बालपणापासून ही लंगडी, ओढीत फिरते मोडकी तंगडी, बालपणापासून ही लंगडी, ओढीत फिरते मोडकी तंगडी, आपऱ्या ओठात बोलते बोबडी, आपऱ्या ओठात बोलते बोबडी, नकटेच नाक त्याला 2-4 भोक, फॅशन बघा कुठे चालली फॅशन, नकटेच नाक त्याला 2-4 भोक, पावडर लावते गालावर, बायको ही माझी काळी डांबर, बायको ही माझी काळी डांबर, हुंड्यावरती ठेवून डोळा, मी हा आणला शेणाचा गोळा. आपल्याकडे हुंड्याची पद्धत आहे बघा. हुंड्यासाठी कायदा झाला, सगळं झालं, सामाजिक संस्थांनी खूप प्रचार प्रसार केला, परंतु गुप्त रूपाने हुंड्याची पद्धत पूर्ण चालू आहे. मी अगदी सांगतो सर्व ठिकाणी की माझ्या वडिलांचं लग्न 500 रुपयामध्ये झालं असं वडील मला सांगतात. मी नव्हतो लग्नाला, वडील मला सांगतात. आणि माझं लग्न, माझ्या लग्नात मी होतो मात्र हे खरं आहे, नक्की होतो, माझं लग्न 50,000 झालं. पण आता माझ्या मुलीचं लग्न मला जर 5 वर्षांनी करायचं असेल तर मला 15 लाख सुद्धा कमी पडतात. आणि मग आपण म्हणतो, म्हणजे एकीकडे आमचा शेतकरी वर्ग, मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, शेतकरी म्हणतो आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे, आम्हाला हे दिलं पाहिजे. अरे पण त्याच वेळेला त्या शेतकऱ्याने हुंडा देणं बंद केलंय का? आज मी माझ्या मुलासाठी हुंडा घेतो, परवा मला माझ्या मुलीचा द्यायचा आहे ना दुसऱ्याला. म्हणून हे हुंडाबंदी झाली पाहिजे आणि सरकारकडूनच सगळ्या अपेक्षा घेण्यासाठी. सर मला असं म्हणावंसं वाटतं या प्रसंगी
की आपलं मुक्त विद्यापीठ आहे, वेगवेगळ्या क्षेत्रासाठी काम करतं, कृषी विभाग सुद्धा आहे आपला. हो. शेतकऱ्यामध्ये आधुनिकता आली, त्यांनी अवजार आधुनिक घेतली, बरोबर. बियाणं आधुनिक वापरलं, कर्ज काढून शेती करायला लागला, नवीन नवीन पद्धती, पीक पद्धती वापरायला लागला. परंतु माझा अनुभव असा आहे सर, की शेतकऱ्यामध्ये आर्थिक साक्षरता आलेली नाही आहे. आणि मी नेहमी सांगतो माझ्या कवितांच्या कार्यक्रमामधून की शेतकऱ्याने आर्थिक साक्षरता स्वीकारली पाहिजे आणि त्याला ते सरकारने किंवा आपल्यासारख्या विद्यापीठाने ती त्याच्या अंगी बिंबवली पाहिजे. जोपर्यंत तो त्याचा आर्थिक ताळेबंद लिहित नाही, त्यातल्या कुठल्या बाबी टाळायच्या आणि कुठल्या पाळायच्या हे तो जोपर्यंत स्वीकारत नाही ना, तर तोपर्यंत त्याच्या परिस्थिती पुढे येणार नाही, फक्त सरकारवरती अवलंबून चालणार नाही. आणि म्हणून मला हे त्या ठिकाणी सांगायचं आहे. मी असं म्हणतो, हुंड्यावरती ठेवून डोळा मी हा आणला शेणाचा गोळा, सजेला झालीत वर्ष या 16, सजेला झालीत वर्ष या 16. आपराचं ड्रेस, अहो आपराचं ड्रेस आणि झिपरेच केस, उडवीत फिरते ही गाडीवर, बायको ही माझी काळी डांबर, बायको ही माझी काळी डांबर. 42ची झाली ही घोडी, वनपीस घाली सोडून साडी. 42ची झाली ही घोडी, वनपीस घाली सोडून साडी. घर कामाला नाक तोंड मोडी, घर कामाला नाक तोंड मोडी. करुणिया चाळा, ऐकलं का? अहो करुणिया चाळा वय सांगे 16. या वयात 42 मध्ये करुणिया चाळा आणि वय सांगे 16. हलवीत फिरते असे कंबर, बायको ही माझी काळी डांबर, बायको ही माझी काळी डांबर. आणि शेवटी संजयने ही कविता रचली, जरी तुम्हाला नाही पचली. कदाचित तुम्हाला नाही पचणार, माझी मिसेस अशी नाहीये, माझी पत्नी अशी नाहीये. संजयने ही कविता रचली, जरी तुम्हाला नाही पचली, पण पत्नीला शब्दात ठेचली. आता माझी काही घरी हिंमत होत नाही, तुमची होत असेल कदाचित, पण हल्ली काही बायकोला वर हात करायची सुद्धा हिंमत होत नाही. कारण वरती मी म्हटलं ना, हुंडा घेऊन आलेली ती, त्याच्यामुळे वर हात करायची माझ्यात काही हिंमत नाही. आणि मग ती हिंमत मी फक्त शब्दात दाखवतो, कारण संतांनी म्हटले, आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच यत्ने रत्ने करू. शब्द हे तलवारीप्रमाणे असतात. माझ्यात ती हिंमत नाही, मग शब्दांच्या रूपाने तरी मी तिला मारण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी असं म्हटलं, संजयने ही कविता रचली, जरी तुम्हाला नाही पचली, पण पत्नीला शब्दात ठेचली, पण पत्नीला शब्दात ठेचली. अक्कलही केली अन अंगाशी आली, अहो अक्कलही केली आणि अंगाशी आली. बायकोची नोटीस पेपर भर, बायको ही माझी काळी डांबर, हो बायको ही माझी काळी डांबर. अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं निरीक्षण. आणि खरे तर आपण परिवर्तनशीलता हा जो भाग म्हणतो, मनाचा मोठेपणा, विशालता हा जो काही भाग आहे, तो भाग याच्यामधून आपल्याला घ्यायचा. म्हणजे शब्दशः त्याच्यातला जर तुम्ही विडंबनाचा अर्थ काढायचा प्रयत्न केला तर शब्दशः अर्थ असा त्याच्यातून घ्यायचा नसतो. प्रतिकात्मक किंवा व्यंग्यात्मक जो त्याच्या पाठीमागचा भाव आहे, तो त्या कवीचा आणि त्या विडंबनकाराचा महत्त्वाचा भाग असतो. आणि तो भाग आपण याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म अशा शब्दामध्ये समयोचित असा मी शब्द वापरतो त्याला, की त्याच्यामध्ये तुम्ही गुंफलेला आहे. आणि खरं तर हे शेतकऱ्याचंच नाही तर हे सगळ्यांच आपल्या जे काही समाजामध्ये सर्वसामान्य व्यक्ती आहेत
त्या सर्वसामान्य व्यक्तीलाच आर्थिक साक्षरता हा तेवढा बरोबर, बरोबर. खरंच आपल्याला आणखीन पण ती तिथपर्यंत गरज आहे आपल्यासारख्या. गेलेलं नाही. म्हणजे आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील, यांच्यामध्ये देखील आर्थिक साक्षरता हा म्हणजे आपल्याला फक्त रोखे माहीत असते किंवा FD माहीत असते किंवा आणखीन हे छोट्या छोट्या बाबी माहीत असतात, पण आणखीनही काही कितीतरी बाबी आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये भूतकाळाचा, भविष्यकाळाचा आणि वर्तमानाचा हा अभ्यास करून ती काही साक्षरतेची प्रक्रिया असते, ती साक्षरतेची प्रक्रिया देखील विडंबनात्मक काव्यामधून का होईना आणि प्रत्यक्ष वेगवेगळ्या, तुम्ही सांगितलं की आता कृषीच्या संदर्भात आम्ही केलेलं आहे, तसं आम्ही भूकंपग्रस्ताच्या मानसिक पुनर्वसनाचं काम केलं. म्हणजे 94ला जो किल्लारी आणि मराठवाड्यात भूकंप झाला, तसं मुक्त विद्यापीठाच्या टीमनं तिथं एक अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला की त्या लोकांना मानसिक पुनर्वसन करण्याचं काम केलं. म्हणजे मंदिराच्या स्वरूपात काही जणांनी तिथं काम केलं, काही जणांनी घरं बांधण्याच्या स्वरूपामध्ये काम केलं. तर आपलं काम तिथं मानसिक पुनर्वसन आणि मग ह्यासाठी वेगवेगळ्या बाबी तिथं केल्यात आणि त्याचाच एक भाग म्हणून हा एक कार्यक्रम तिथं झालेला आहे. त्याला काही मर्यादा असू शकतात, कारण वादळाची घे गती पण भान देहाचे असू दे, आमचंही कारण हे 100% हेच टार्गेट नसून त्याच्याबरोबरच एकत्रीकरणामध्ये जसं तुम्ही म्हणता समाज, सरकार आणि हे हातात हात घालून काम करणारी ही प्रक्रिया आहे. महाराष्ट्र शासनाच्या जे काही ध्येय धोरणं असतील, ती ध्येय धोरणं आमच्या अभ्यासक्रमामधून किंवा आमचे सगळे शिक्षणक्रम असतील किंवा आमच्या सगळ्या असे उपक्रम असतील, या उपक्रमामधून आम्ही त्याला चालना देण्याचं काम तिथं करतो. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या अंधश्रद्धा असतील किंवा ज्या वेगवेगळ्या स्वरूपाचे समाजविघातक कामं असतील, त्या सगळ्यावर प्रहार करण्याचं काम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि त्याला एक चांगली दिशा देण्याचं काम करतंय. तेही या निमित्तानं आपल्याला पाहता येईल. याच्यानंतर दुसरी कविता. खरंय सर, खरंय सर. अगदी आपल्या विद्यापीठाच्या नावामध्येच मुक्त हा शब्द आहे, मुक्त शिक्षण आहे. परंतु विद्यापीठ हे फक्त शिक्षणाचंच काम करतं असं नाही मला म्हणायचं. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की एज्युकेशन इज नॉट अ वन वे प्रोसेस in which the students learns only, but they also renews their knowledge in the shape of books and teachers. तर आपल्यासारखी जी विद्यापीठं आहेत ह्या विचारांच्या दृष्टीने काम करतात. समाज हे सुद्धा एक शाळा आहे, एक विद्यापीठ आहे आणि त्यातून विविध अनुभवांतून सुद्धा आपल्याला शिकायला मिळत असतं आणि ते मुक्त पद्धतीने तुम्ही शिकवतात. विद्यार्थ्यांना असेल, वेगवेगळ्या कर्मचारी, अधिकारी यांना देखील शिक्षणाची दारं आपल्या विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहेत. मग त्या अशाच विद्यापीठाचा आणि शिक्षणाचाच विषय निघाला म्हणून असंच मी एकदा विदेशात गेलेलो होतो. विदेश म्हणजे काठमांडूला गेलो होतो, नेपाळमध्ये. आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळेला थकलेला असल्यामुळे मला स्वप्न पडलं. तर स्वप्नामध्ये काय आलं, माझे आजोबा माझ्या स्वप्नात आले. आणि आजोबा ते माझे आता ते ॲक्च्युली ते 1985च्या दरम्यान वारलेले आहेत, पण त्यांची ती भाषाशैली, ती लकप अगदी डोळ्यापुढे उभी राहिली. आणि ते मला म्हटले, अरे इकडं कुठं आला तू सुकाळीच्या, काय करतो इकडं? आता हा शब्द जो आहे हा ग्रामीण शब्द आहे. ते मला असं म्हटलं की सुकाळीच्या तू कुठं आला? तर मी म्हटलं, बाबा मी काठमांडूला आहे, नेपाळला फिरायला आलो आहे, पण तुम्ही कसं काय आले इकडं? अरे म्हणे, मी तिकडं नाही आहे, मी नाशिकला कॉलेज रोडला फिरतोय म्हणे. आता म्हटलं, बाबा ह्या वयामध्ये तुम्ही कॉलेज रोडला कशाला फिरताय? म्हणजे तुम्हीच ठेका घेतलाय काय? मी वयाने म्हातारा असेल पण विचारांनी तरुण आहे असं आजोबा मला म्हटले. आणि मग त्या आजोबांना त्या कॉलेज रोडला काय दिसलं असेल, काय निरीक्षण असेल? जसं माझं निरीक्षण आहे, शेवटी ते माझेच आजोबा होते, त्यांचं निरीक्षण त्याच प्रकारचं असेल. तर मग त्यांना त्या कॉलेज रोडला काय दिसलं त्या आशयाची एक आपण आता एक कविता या ठिकाणी विडंबनच घेऊया, ऐकूया. शहरामध्ये कॉलेज रोड, हो, तीच चित्र आहे प्रत्येक. अगदी बरोबर, तेच मला म्हणायचं होतं. हे प्रातिनिधिक स्वरूपात मी सांगतो. आणि मग त्या आशयाची आपण आता ही एक रचना विडंबन काव्य ऐकूया. आता हे साधं याच्यामध्ये मी घेतो आहे. तर माझे आजोबा असं म्हणतात, आरतीच्या मायला काय जमाना आला? कॉलेज रोडला त्यांना दिसलं. मग त्याच्यावरनं ते असं म्हटले, आरतीच्या मायला काय जमाना आला आणि पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. कॉलेज रोडला असं चित्र आहे, पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. आरतीच्या मायला काय जमाना आला आणि पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. नवी कोरी जीन्स गुडघ्यावर फाडतो, नवी कोरी जीन्स गुडघ्यावर फाडतो आणि जागोजागी अंगावर टॅटू बी काढतो. फॅशन
बघा फॅशन कुठे चालली. नवी कोरी जीन्स गुडघ्यावर फाडतो आणि जागोजागी अंगावर टॅटू बी काढतो. दाढी मिशा भादरून कॉलेजात आला आणि पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. अजून काय चित्र आहे, लांब लांब केस. आता हल्ली काय पोरगा पोरगी का ओळखायला आहे ना, आपण जनरली जर आता हे इंग्लिश मिडियमचं तर फार वेगळंच आहे राव, मी त्याला पोल्ट्री फार्म म्हणतो. ते आपलं मराठी आपलं बघा, मी नेहमी सांगतो की आपल्या गावठी कोंबडीला भाव जास्त आहे आणि विदेशी विलायती कोंबडीला भाव कमी आहे. त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की आपल्या देशी भाषे म्हणजे मराठी भाषेमधलं शिक्षण हे उच्चतम दर्जाचं आहे. इंग्लिश मिडियमला माझा विरोध यासाठी आहे की माझं काही विरोधक म्हणून नाही, परंतु प्रॉपर शिकवल्या जाणारी मोजकीच इंग्लिश मिडियम्स आहेत. अगदी आपल्या शहरामध्ये जरी बघितलं तरी बाकीचे फक्त पोल्ट्री फार्म आणि पैसे अर्थार्जनाचं काम म्हणून शिकवलं जातं. तिथं मुलं अपंगत्व येतं मुलांना तिथे, म्हणून मी त्या इंग्लिश मिडियमच्या फारसा विरोधात बोलतो. म्हणून मी असं म्हटलं की लांब लांब केस कानावर आणि मानावर, लांब लांब केस कानावर आणि मानावर आणि दिवसा बी चालाना रस्त्यानं भानावर. पोरांनी मोठमोठे केस वाढवले. लांब लांब केस कानावर आणि मानावर आणि दिवसा बी चालाना रस्त्यानं भानावर. धूमच्या गाडीनं कट मारून गेला आणि पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. असे आजोबा ते कॉलेज रोडनं फिरत होते, त्यांना या पद्धतीचं चित्र दिसत होतं. आता पुढे जाऊन तर अजून कमालच झाली. आजोबा काय म्हटले मला, पोरी बी घालत्यात पोरांची कापडं. पोरी बी घालत्यात पोरांची कापडं आणि नको ते झाकत्यात आणि बाकीचं उघडं. पोरांची कापडं घालतात, ते आता नवीन फॅशन आली. आता इथं उघडंच राहतं, असं नको ते झाकायचं, इथून पुढे झाकलेलं आणि इकडं उघडं. फॅशन आहे, हरकत नाही. पोरी बी घालतात पोरांची कापडं, नको ते झाकत्यात आणि बाकीचं उघडं. मुतारीत जाताना तर घोळच झाला. आजोबा माझे ते शिक्षण झालेलं नव्हतं, ते चित्राकडे पाहून चालले. पण आता ह्या इंग्लिश मिडियमच्या जमान्यामध्ये जेंट्स आणि मॅन आणि वुमन लिहिताना ते चित्रवरती जे काढलं जातं ना, तर दोघांचे केस सारखेच असतात. मग माझे आजोबा ते चित्राकडे पाहून मुतारीत गेले. मग तेव्हा काय घोळ झाला त्यांचा की मुतारीत जाताना घोळच झाला आणि पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. पोरगा का पोरगी ओळखूची आहे ना साला. असं हे विडंबन असतं की आज माझ्या आजोबांच्या निरीक्षणातून मी नोंदवलेलं हा एक दुसरा विडंबनाचा प्रकार. अतिशय सूक्ष्म आणि तरल अशा प्रकारचे जे शब्दरचना, त्याच्यानंतर भाव आणि भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचा मेळ घालून केलेली जी काही रचना असते ती रचना म्हणजे अशा प्रकारचं विडंबन. आणि या विडंबनाला आपण बाह्यांगनिष्ठ किंवा रीतिनिष्ठ असंही विडंबन म्हणू शकतो. आणि ही सगळी कल्पना कविकल्पना जरी असली तरी वास्तवाची जोड त्याला तिथे त्या सूक्ष्मतेला असल्यामुळं ती आपल्या सर्वांना भावते. म्हणजे अगोदरची कविता असू द्या किंवा ही कविता असू द्या किंवा आता याच्यानंतरची कविता असू द्या, ह्या सगळ्यांना वास्तवाची झालर तिथं आपण म्हणूयात. पूर्वीच्या काळामध्ये जसं आता सरांनी सांगितलं की फडका असायचा आणि त्या फडक्याला खाली झालर असायची, तर तो झालरीचा प्रकार आहे की आपल्या शब्दांची झालर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असेल. म्हणजे कवीला शब्दाची झालर देता आली की ते अतिशय छान उठावदार अशा प्रकारच्या कविता त्यांच्या होतात. तर अशाच उठावदार कविता आणखीन आपण याच्यामध्ये हे करूयात आणि तुम्हाला याच्यामधून वेगळ्या स्वरूपाचा संदेश देण्याचा विडंबनकाराचा उद्देश आहे. आता बघा, आपण बघतो की पाईकराव सरांसारखे काही सर आहेत, एकच पगार आहे पण त्यांना खर्चायची अडचण आहे. आणि काहींचा विषय असा आहे का दोघंही नवरा बायको कामाला आहेत, पण फॅशन त्यात हॉटेलिंग असेल किंवा हे असेल जे अनावश्यक आपण त्याला फॅशनच्या नावाखाली करतो, ते दोघांचा पगार सुद्धा पुरत नाही. अशा सुद्धा काही फॅमिली आहेत. मग याच्यावरती कुठेतरी आपण बोललं पाहिजे. आपण जे म्हणतो ना आर्थिक साक्षरता, तोच हा प्रकार आहे. आणि तुम्ही खरं बोललात सर की आर्थिक साक्षरता केवळ शेतकऱ्यांमध्येच नाही तर समाजातल्या सर्व घटकांमध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरता आली पाहिजे. म्हणजे समाज सुखी होईल, समाधानी राहील आणि योग्य दिशेने मार्गक्रमण करेल. पर्यायाने देश आपला समृद्ध होईल. तशाच आशयाने माझं दुसरं एक निरीक्षण विडंबनाच्या रूपातून मी या ठिकाणी नोंदवतो. पहिले तुम्हाला आता गवळणीचा बाद सांगितला, लावणीचा थोडासा परत एक प्रकार घेतो मी या ठिकाणी. ते असं आहे, अहो आशिका केली मध्येच घाई आणि काढलंय घर तुम्ही बांधायला. अहो आशिका केली मध्येच घाई
आणि काढलंय घर तुम्ही बांधायला, मला नाही याचं नांदायला हो, मला नाही याचं नांदायला, नांदायला 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 हो, मला नाही याचं नांदायला. काळ बदललाय सर, पण इतका बदलेला असं वाटलं नव्हतं. पूर्वी नांदायला यायचं आहे असं म्हणायचे, आता यायचं नाही असं म्हणते ती. तर काय यायचं नाही त्याची वेगवेगळे कारणं सांगते ती. ते असं पुढे म्हणते, आहो वडील तुमचे मैल बिगारी, आहो वडील तुमचे मैल बिगारी, घालून फिरतात उंच सफारी, वडील तुमचे मैल बिगारी, घालून फिरतात उंच सफारी, साऱ्या गावभर त्यांची उधारी, साऱ्या गावभर त्यांची उधारी, मलाच लावतील फेडायला हो, मला नाही याचं नांदायला, नांदायला 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 हो, मला नाही याचं नांदायला. अशी न जाण्याची वेगवेगळी कारणं सांगत असते. आता ते म्हणतात ना, ज्याला करायचंच नाही तर तो कारण शोधत असतो, काहीतरी नन्नाचा पाडा असतो असं. आता आपण इतकं पुढारलोय. मला एक उदाहरण आठवतं की कोर्टामध्ये मी होतो आणि तिथे डायव्होर्सचं प्रकरणचं म्हणजे विभक्त होण्याचं पती पत्नीचं प्रकरण आलेलं होतं. जज साहेबांनी तिला प्रश्न विचारला की ताई, तुला तुझ्या नवऱ्यापासून घटस्फोट का हवा आहे, काय कारण आहे? तर तिने कारण सांगितलं की साधी गोष्ट आहे, हा याला फक्त शुद्ध शाकाहारी आहे माझा मिस्टर हा जो आहे, आणि मी नॉनव्हेज वगैरे खाते, पण हरकत नाही, मिश्राहारी आहे थोडक्यात, परंतु याला अजिबातच चालत नाही म्हणे. मग नका खाऊ म्हणे, काहीतरी तडजोड करा. पण नाही म्हणे. मग तुमचं भांडणाचं मूळ कारण नेमकं काय? तर म्हणे काही नाही, मी रोज चेहऱ्याला अंडी लावते. आता ह्या मूर्खाला कळत नाही का म्हणे, मी अंडी तरी का लावते? तर सुंदर दिसावं म्हणून अंडी लावते, पण मी सुंदर तरी कोणासाठी दिसते? याच्यासाठी ना. तरी याला म्हणे सहन होत नाही, याला कळतच नाही म्हणे, मी अंडी जरी लावत असले पण याच्यासाठी लावते. पण मला म्हणायचं असं आहे की तुला सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे का नवरा असणं महत्त्वाचं आहे? तू ज्याच्यासाठी सुंदर दिसायचं आहे त्याच्या तर भावना ओळखून घे. म्हणजे आपण काय करतोय, अतिरेक करतोय काही गोष्टींचा. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आई तर तुमची नखरेल नार, ती कारण सांगते वेगवेगळे नांदायला नाही येण्याचं पुढचं कारण तिचं असं, आई तर तुमची नखरेल नार, बसून जेवते टीव्ही समोर, आई तर तुमची नखरेल नार, बसून जेवते टीव्ही समोर, सकाळ संध्याकाळ दुपार, सकाळ संध्याकाळ दुपार, गाव कमी पडतंय हिंडायला हो, मला नाही याचं नांदायला, नांदायला 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 हो, मला नाही याचं नांदायला. अहो घरानं तुमचं असं ओ कसं, अहो घरानं तुमचं असं ओ कसं, बहीण जशी का मारकी म्हैस, घरानं तुमचं असं ओ कसं, बहीण जशी का मारकी म्हैस, भाऊ तर तुमचा काळा खैस, भाऊ तर तुमचा काळा खैस, अन कोणी बी येतंय चेंदायला हो, मला नाही याचं नांदायला, नांदायला 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 हो, मला नाही याचं नांदायला. आता पूर्वी असं म्हणायचे की मुलगी खात्यापित्या घरामध्ये दिली आहे बॉस. तर मला त्यावेळेला लहानपणी काही कळत नव्हते की खातं आणि पितं घर म्हणजे काय. पण आता मला कळालं, खातं घर म्हणजे हे आणि पितं घर म्हणजे हे. आता सध्या ही घराणी आलेली आहेत पुढे, खाती पिती घराणी. मग आता बघूया ती पुढे काय कारण सांगते. अजून संदर्भ बदललेत वेगवेगळे. मग ती त्यापुढे असं सांगते की माझ्या घरी असं नाही, माझं घर चांगलं आहे. मग कसं आहे तिचं घर? अहो बाबा माझे कधीतरी पित्या, रोज रोज नाही, कधीतरी पितात. बाबा माझे कधीतरी पित्या, किलोभर मटण एकटे तुडवत्या, बाबा माझे कधीतरी पित्या आणि किलोभर मटण एकटे तुडवत्या, बनवून द्यायला आहे ना आत्या, बनवून द्यायला आहे ना आत्या, आई जाते टॅट्यू गोंदायला हो, मला नाही याचं नांदायला, नांदायला 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 हो, मला नाही याचं नांदायला. आणि शेवटी ती असं म्हणते, तुम्हाला सांगते ऐका राया, अहो तुम्हाला सांगते ऐका राया, पडू नका तुम्ही माझ्या पाया, तुम्हाला सांगते ऐका राया, पडू नका तुम्ही माझ्या पाया, संसाराची गेली हो रया, संसाराची गेली हो रया, लागा तुम्ही दुसरी शोधायला हो, मला नाही याचं नांदायला, नांदायला 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 हो, मला नाही याचं नांदायला. असं हे विडंबन आहे. खऱ्या अर्थानं हे विडंबन आहे. म्हणजे
कवी इंद्रजित भालेराव खूपदा असं म्हणायचे स्टेजवर, की आता वेगवेगळ्या म्हणजे स्टेजवर शेतकऱ्याच्या पोटात तू घेतलेलं कर्ज बुडवायला शिक, अशा प्रकारचं हे जरी शिक पोरा शिक, लढायला शिक, आणि आणि घेतलेलं कर्ज बुडवायला शिक. तसं जरी असलं, आता तू आपणाला जर पाहता क्षणी असं वाटतं अरे बा हे सगळं समाज विघातक कायद्याच्या चौकटीत न बसणारं, तसं आता यांचं सुद्धा तुम्ही दुसरी बघा, हा जो काय समाज विघातक हा जो भाग असला तरी याच्यामधून शालजोडीतला हा भाग आहे. आणि शालजोडीमधून आपणाला कोपरखळ्या देऊन, चिमटे देऊन, रेशमी टोपणे मारून, स्लेस कोट्या करून आपणाला काही दुरुस्त होता येईल का, हा कवीचा आणि सगळ्या आपल्या समाजाचा आणि विद्यापीठाचा याच्या पाठीमागचा भाग आहे. आणि असाच भाग समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून संजय सर सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या मेजवान्या घेऊन येतात. हे झाल्या त्यांचं विडंबनातलं रूप. आता आपण एक कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूयात आणि एक त्यांना आवडीचं, म्हणजे आता कवितेचे वेगवेगळे प्रकार आहेत, मग तुम्हाला जे छान आवडते सर, तसा एक आमच्या अध्ययनार्थी बंधू भगिनीसाठी शेवटचा समारोपामध्ये आपण हे करूया. आणि हाच आपला समारोपाचा भाग असेल. याच्यानंतर नक्कीच तुम्ही सगळे वेगवेगळ्या स्वरूपातल्या अशा जर काही हे करायचे असतील कोणाला, त्याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ओके सर, नक्कीच. तुम्ही म्हटलात तुमच्या आवडीचं, जगात सगळ्यात आवडीचा जो विषय आहे ना, कदाचित सगळ्यांचाही असेल, तर आई हा विषय आहे. आणि मला वाटतं असा कोणी कवी नसेल की ज्याने आईवरती लिहिलं नाही. आणि मी म्हणतो आईवर लिहिलं नसेल ना, तर तो कवीच नसेल. एक वेळेला वडिलांवरती नाही लिहू शकत तुम्ही, पण आई हा कवितेचा कॉमन विषय आहे. आणि मी पण एक कवीच आहे, विडंबन जरी असलं तरी कवीच आहे. आणि मग त्या अनुषंगाने मी इथे आईची एक रचना ठेवतो. आता ही कविता मी पहाटे 4 वाजता लिहिली होती. ही कविता लिहिताना माझ्या पहाटेच्या 4च्या वेळेला डोळ्यामध्ये 2 अश्रू होते. पण जेव्हा ही मी कविता वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये, काव्यमेळाव्यामध्ये सादर करतो, एक तरी व्यक्तीच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू येतात. आणि हे माझ्या कवितेचं यश आहे असं मला वाटतं. हे साहित्याचं यश आहे, संजय अय्यरचं नव्हे. अंतर्मुख झालं पाहिजे आणि होतात ते, हे कवितेचं यश आहे असं मला वाटतं. मग त्याच आशयाची आईची एक कविता तुमच्या पुढे ठेवतो. मला वाटतं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नक्कीच आवडेल. आणि ती कविता अशी आहे की जगामध्ये अशी एकही आई नसेल की जिला आपलं मूल आवडत नाही. मुलगा तुमचा डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, इंजिनियर असू द्या, चोर असू द्या, नाही तर दरोडेखोर असू द्या, प्रत्येक आईला आपलं मूल हे आवडीचंच असतं. परंतु दुर्दैवाने समाजामध्ये मात्र वेगळी बाब आहे की प्रत्येक मुलाला आई आवडेलच असं नाही. आता समाज इतका सुधारला, इतका पुढारलाय की कुत्रे पाळायला लागला ना आईबाप आश्रमात घालायला लागलाय. हे वाईट आहे, हे विघातक आहे. मग त्या आईच्या काय भावना आहेत किंवा आईने आपल्यासाठी काय केलं आहे, अशा आईच्या भावना मी या ठिकाणी माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. हेतू हाच आहे की समाजाने पुढारलेलं जरूर व्हावं, पण इतकं पुढारू नये की आपल्याला आईबाप जड व्हावेत. ज्यांनी जन्म दिलाय त्यांना दुरावू नये, हीच अपेक्षा आहे या कवितेमागची. मला जन्म हा देताना तुला मरण यातना, मला जन्म हा देताना तुला मरण यातना, किती सोसल्या वेदना एका दाईला मोजेना. ज्यावेळेला माझा जन्म झाला, कुठल्याही बाळाचा जन्म होतो, आईला होणाऱ्या वेदना फक्त 2च व्यक्तींना माहिती असतात, एक आई आणि दुसरी दाई. म्हणून दाई ही दुसरी आईच असते. मग अशा 2च व्यक्ती आहे का आपल्या जन्माचं भाग्य बघण्याचं भाग्य त्या दोघींनाच असतं. म्हणून मी असं म्हटलं, मला जन्म हा देताना तुला मरण यातना, किती सोसल्या वेदना एका दाईला मोजेना, दुःख लपवून उरी, दुःख लपवून उरी, वाटलीस तू साखर, सांग कसे फिटणार
आई तुझे उपकार सांग कसे फिटणार आई तुझे उपकार मन मोडून जेवली जेव्हा होतो बाळताना तुझ्या पांढऱ्या रक्ताचा मला पाजलास पाना मन मोडून जेवली जेव्हा होतो बाळताना तुझ्या पांढऱ्या रक्ताचा मला पाजलास पाना मला जो जविण्यासाठी जागलीस रातभर सांग कसे फिटणार आई तुझे उपकार सांग कसे फिटणार आई तुझे उपकार बालपणी खेळताना त्रास दिला पुन्हा पुन्हा बालपणी खेळताना त्रास दिला पुन्हा पुन्हा तरी रागावली नाही माझा लपविला गुन्हा. आईचं काळीज खूप मोठं असतं म्हणून म्हटलं ना, मुलगा दरोडेखोर असू द्या तरी आई म्हणते नाही माझं बाळ चांगलं आहे, माझा मुलगा सज्जन आहे. आई कधीच मुलाला वाईट म्हणत नाही. सगळे अपराध पोटात घालणारी जगातली एकमेव व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आई. म्हणून मी असं म्हटलं, बालपणी खेळताना त्रास दिला पुन्हा पुन्हा तरी रागावली नाही माझा लपविला गुन्हा. नाही टोचू दिले काटे, नाही टोचू दिले काटे मला घेई कडेवर सांग कसे फिटणार आई तुझे उपकार सांग कसे फिटणार आई तुझे उपकार. तुझा फाटका पदर होता सावली उन्हात, तुझा फाटका पदर होता सावली उन्हात. तुझ्या मांडीचा पाळणा मला जारपणात, तुझ्या मांडीचा पाळणा मला आजारपणात. तुझ्या कष्टामुळे मी हा, तुझ्या कष्टामुळे मी हा उभा आज पायावर सांग कसे फिटणार आई तुझे उपकार सांगा कसे फिटणार माझ्या आईचे उपकार सांगा कसे फिटणार साऱ्या आईंचे उपकार. धन्यवाद.